आणि तो कसा कसा आवरत न सारे जतना गेली आवरत न सारे की जतना करे आणि चिमणी माझी उडून गेली रत्न सारे की जतना गेली चिमणी माझी उडून गेली रतन सारथी जतना गेली जतन सारथी जतना गेली आवची मन माझी उडून गेली मन माझी उडून गेली तेव्हा त्या मुलीचा जन्म झाला ज्यावेळी त्या मुलीचा जन्म झाला बाबा 9 महिने पोटाशी वाढविले 9 महिने 9 दिवस त्या पोटाशी वाढविले हा. आणि ती मुलगी जन्माला आली आणि त्या मुलीचे नाव त्या मुलीचे नाव रेणुका ठेवलं रेणुका ठेवले आईला म्हणले भक्त राजा हो. माहुरगडच्या रेणुकाला नमस्कार माऊलीच्या रेणुकेला नमस्कीला आणि मुलगी जन्माला आली म्हटले माझं मुलगी जन्माला आली दादा आणि ती मुलगी वयामध्ये आली वयात आली दादा आणि 18 वर्षाची मुलगी झाली 18 वर्षाची झाली आई बापाच्या जीवाला घोर म्हटले महाराज त्या आई वडिलांच्या जीवाला घोर असतो बाबा आईच्या जीवाला घोर बापाच्या जीवाला घोर आणि ती मुलगी लग्नाच्या वयामध्ये आल्यावरती आणि मुलगी लग्न लावून जेव्हा सासरी जायला निघते सासरी जायला निघते दादा तेव्हा ती आई त्यावेळेस ती आई म्हटलं बारा ती गावामध्ये कशी रडती कशी रडते दादा माझी आई रडती माझी आई रडती माझी आई रडते हरण चालली हरण चालली हातात सोडून माझी हरण चालली हातात सोडून आई रडती माझी आई रडती आणि हरण चालली हातात सोडून हरण चालली हातात सोडून माझी हरण चालली हातात सोडून तेव्हा ते रेणुकाताईचं लग्न होतं ज्यावेळेस लग्न होतं बाबा ती सासरी जायला निघते सासरी जाण्यासाठी निघते दादा तेव्हा ती आई पदराला धरून रडते म्हटले महाराज घरून पडत असताना आणि आपला बाप मुलीच्या पाठीमागे खंबीर कटवर असतो म्हणजे तो कोण बाप असतो बाबा आणि तो मुलीचा बाप बाबा लग्न काढलं म्हणजे सोपं नसतं
ही जुन्या लोकांचे मन नाही का लावेल. वीर म्हटले खदून पाय, घर म्हटले बांधून पाय, हा आणि लग्न म्हटले करून पाय करून म्हटले. पाय बाबा. तेव्हा तो बाप इकून कर्ज काढ, जिकून कर्ज काढ, हा आणि त्या मुलीचं लग्न लावतो कसं. लावतो कसर्या दादा. आणि तो मुलीचा बाप त्या मांडपामध्ये खांबाला धरून रडतो कसा. हा कवी काय सांगतात म्हणले महाराज. काय सांगतो बाबा. माझा बाप रडतो मांडपाला धरून, माझा बाप रडतो मांडपाला धरून, आणि हृदयामधलं काळीज मला चांगलं सोडून, माझ्या हृदयातलं काळीज मला चाललं सोडून, माझ्या हृदयामधलं काळीज मला चाललं सोडून, माझा बाप रडतो मांडपाला धरून, बाप रडतो आणि हृदयामधलं काळीज मला चांगलं सोडून, हृदयामधलं काळीज मला चाललं सोडून, माझ्या हृदयामधलं काळीज मला चाललं सोडून, रत्न सारखी जतन केली, रत्न सारखी जतन केली, आणि चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. जेव्हा नवरी गाडीमध्ये बसते, ज्यावेळेस बसतो बाबा गाडीमध्ये, पण तिचं एक पाठीमागं कोणतरी आता असतं आहे बाबा. का? या मोबाईल धरून ठेव झाला लय वेळ झाला धरून ठेवलाय मी. तिचा वाला भाऊ आता जीवाला असतो त्या यांचा आहे, दादा. त्यांचा भाऊ आहे बरं असतो, का? आणि तो भाऊ रडतो. हा तेव्हा ती नवरी गाडीच्या खाली उतरते, परत भावाकडे येते, आणि काय माझा माहिती मोबाईल नाही तो त्यांचा आहे. माझा भाऊ रडतो गळ्यात पडले, भाऊ रडतो गळ्यात पडले, माझा दादा रडतो, आणि सोन्याची बावली मला चालली सोडून, सोन्याची बावली मला चालली सोडून, मी सोन्याची बावली मला चालली सोडून, दादा रडतो गळ्यात पडले, माझा भाऊ रडतो, गळ्यात पडले, आणि सोन्याची बावली मला चालली सोडून, सोन्याची बावली मला चालली सोडून, सोन्याची बावली मला चालली सोडून, रत्न सारखी जतन गेली, रत्न सारखी, जतन गेली, आणि चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. वा वा, अर्गन मास्टर एकच नंबर.